बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी मतदान बारामतीत सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 20.55% तर राहुरीमध्ये 18.22% मतदान। बारामतीत 22 उमेदवार रिंगणात। सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीत तर अक्षय कर्डिलेंनीही मतदानाचा हक्क बजावला। बारामतीकर कर्तव्य म्हणून मतदान करतायत। मतदानानंतर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। 2029ला बारामतीतून मी लढावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा, जय पवारांचं वक्तव्य। तर पवार विरुद्ध पवार लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही, रोहित पवारांचं वक्तव्य। तमिळनाडूमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 37.56% मतदान। सगळ्या 234 जागांवर मतदानासाठी मतदारांच्या रांगा। सेलिब्रिटींनीही मतदानाचा हक्क बजावला। पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 152 जागांवर चुरशीनं मतदान। सकाळी 11 पर्यंत सरासरी 41.11% मतदानाची नोंद। अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्थेत मतदानाला सुरुवात। शिवसेना आमदार संजय गायकवाडांनी पुन्हा शिवीगाळ केली। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना घरात घुसून मारण्याची धमकी। तर संजय गायकवाड भूमिकेवर ठाम। शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। यादीमध्ये खटला 36व्या क्रमांकावर। आज तरी सुनावणी होणार का असा प्रश्न। नेस्को ड्रग्ज प्रकरणातला मुख्य आरोपी भारत सोडून पळाला। मुख्य आरोपीची गर्लफ्रेंड जिया जेकबला काल अटक। नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणी आतापर्यंत 11 आरोपींना अटक। इराणसोबत 3 दिवसात पुन्हा चर्चा सुरू होईल, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। मात्र इराणकडून अजूनही कोणताच प्रतिसाद नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।